आज मी बनाना वॉलनट केक बनवते आहे। केळी माझ्याकडे भरपूर होती। पूजा असल्या की तुम्हाला माहिती आहे केळी आपल्याकडे भरपूर येतात आणि केळी लवकर लवकर पिकतात। तर त्याचं मी असं बनवलं आहे वॉलनट केक। म्हणजे टी बरोबर स्नॅक्स म्हणून खाता येतं। तशीच रक्षाबंधन होती तर म्हटलं गेस्ट आल्यावर देता येईल। केळी होती त्यात मी अर्धा कप तेल, 1/3 कप तेल, 1/3 कप साखर आणि 1/3 कप मिल्क असं मी टाकलेलं आहे। तेल आणि साखर तुम्ही बॅलन्स करू शकता ॲज पर युअर टेस्ट, पण मी ॲज अ हेल्दी वेनी थोडं साखर आणि तेल कमी टाकते। केकामध्ये थोडा मॉइस्ट होतो, कमी होतो तो, पण ठीक आहे, म्हणजे ॲज अ स्नॅक्स आपण खाऊ शकतो। ते बॅटर मी ग्राइंड करून घेतलं, बाउलमध्ये ट्रान्सफर केलं। त्याच्यानंतर मी 1.5 कप मैदा, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा नाही अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे। छान असं चाळून घेतलं आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचंच प्रमाण इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे बाकीचे प्रमाण तुम्ही थोडेसं वर खाली करू शकता। हे छान मिक्स केलेलं आहे। मी इसेन्स टाकला आहे, व्हॅनिला इसेन्स, आणि ते मिक्स करून त्याच्यानंतर मी व्हिनेगर टाकला आहे। व्हिनेगर हा प्लेन व्हाईट व्हिनेगर टाकला आहे मी। व्हिनेगरमुळे छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट केक होतो। त्यात मी चोको चिप्स टाकलेत आणि वॉलनट्स टाकले आहेत। तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी दही वापरलं असेल दुधाच्या जागी तर तुम्हाला व्हिनेगरची काही गरज लागत नाही। मी केक टीनला ऑलरेडी ऑइल लावून ठेवलं होतं। डस्टिंगला माझ्याकडे मैदा राहिला नाही, पण काही प्रॉब्लेम नाही, केक निघतो जनरली। छान असा टॅप करायचा आहे, त्यातले कुठलेही बबल्स नाही राहिले पाहिजे। वरतून वॉलनट असे स्प्रिंकल करायचे आहेत। मी ऑलरेडी प्रीहीटला कढई ठेवली होती गॅसवर, तर त्याच्यात मी हा केक ठेवणार आहे। ओव्हनमध्येही छान होतो, पण मला गॅसवरचा केक हा फास्ट आणि स्पॉन्जी वाटतो जास्ती। असा हा केक माझा 30 मिनिटात रेडी झालेला आहे। तर तुम्ही साखर तेलाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे करा आणि हा वॉलनट केक नक्की ट्राय करा। फार इझी आणि क्विक पद्धतीने होतो आणि टेस्टला पण भावतं, खूपच असं भारी लागतो। त्याचे पीसेस पाहिजे तसे तुम्ही कट करा। मी थोडेसे थिक केलेले आहेत आणि असं स्पॉन्जी मस्त केक नक्की बनवा आणि मला पण कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।